नमस्कार सर्वांना, मावळा मी चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत. आणि आज आपण करत आहोत एक नवीन जर्नी, जे राजस्थानमधून हनुमानगड टू जोधपूरकडे जाणार आहे आपण. आणि यामध्ये आपली साथ देते ती सुझुकीची स्मार्ट हायब्रिड सियाज. तर या जर्नीमध्ये आपण माहिती घेणार आहे हायवेशी रिलेटेड काही गोष्टी आणि सियाज स्मार्ट हायब्रिडमधील असणाऱ्या काही नवीन फीचरची माहिती. तर चला, आपण जर्नी सुरू करण्यापूर्वी, कोणती जर्नी सुरू करण्यापूर्वी काही महत्त्वाच्या गोष्टी आपल्याला चेक कराव्या लागतात, त्या आपण बघून घेऊ काय काय असेल. तर फर्स्ट म्हणजे आपल्या गाडीचे टायर प्रेशर, फ्यूल लेवल, त्याचबरोबर इंजिन ऑइल लेवल, त्यानंतर कूलंट लेवल, त्यानंतर बॅटरी कंडिशन, त्याचबरोबर गाडीचे स्पेअर व्हील, जॅक, टूल आणि फर्स्ट एड बॉक्स, अशा काही गरजेच्या गोष्टी आहेत ज्या आपल्याला ट्रॅव्हलिंगसाठी उपयोगी येऊ शकतात. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपण जर लॉंग जर्नीसाठी चाललो आहे तर आपल्याला पॅक लंच, काही खाद्यपदार्थ किंवा स्नॅक्स वगैरे घेऊन जाऊ शकतो, जेणेकरून आपल्याला वाटेमध्ये कुठेही हॉटेल किंवा जलपान सेवेचे केंद्र उपलब्ध नसतील तर त्या ठिकाणी आपण काही थोडंफार खाऊन आपली जर्नी पुढे चालू ठेवू शकतो. आज आपण चाललो आहे काही कामासाठी जोधपूरला, आणि हा हायवे आहे कोणता, भारतमाला NH6. तर जनरली हायवेचे काही प्रकार आहेत, त्यापैकी दोन प्रकार आहेत की स्टेट हायवे आणि नॅशनल हायवे. तर आपण ज्या हायवेवरून जाणार आहे आज, तो हायवे आहे नॅशनल हायवे NH6 भारतमाला. तर या हायवेवर आपल्याला स्पीड सेन्सर सर्व्हिलन्स सिस्टम बसवलेली दिसून येते, जे की येणाऱ्या जाणाऱ्या हायवेवरून ज्या जाणाऱ्या गाड्या आहेत त्यांचं स्पीड ट्रॅकिंग करून त्यांना जर त्या गाड्या ओव्हर स्पीडमध्ये जात असेल तर ते डिस्प्लेवर शो होतं. आणि त्याचबरोबर या हायवेवर भरपूर अंडरपास, ओव्हरहेड ब्रिज आहेत. याचबरोबर आपण सियाजचं अजून एक फीचर बघणार आहे. आपल्याला या गाडीमध्ये अजून एक फीचर बघायला मिळते. आपल्याला ड्रायव्हिंग रोड सेफ्टी स्पीड लिमिट 80 आहे. तर आपला 80वर गेज गेल्यानंतर बीप साऊंड आपल्याला देते गाडी. तर चेक करूया आपण. हे बघा, जसं 80वर पॉइंटर जातो तसं बीप साऊंड देते. त्यानंतर अजून एक ओव्हर स्पीड लिमिट आपल्याला 120 देते. 120 पण आपण चेक करूया. हे बघा, रँडमली बीप साऊंड होते. तर हे जे नवीन ड्रायव्हर आहेत त्यांच्यासाठी खूप फायद्याचं आहे. यामध्ये आपण इन्स्ट्रुमेंट क्लस्टरमध्ये कोणती वॉर्निंग लाईट किंवा असा बीप साऊंड असेल तर समजायचं की आपण कोणतं तरी लिमिट क्रॉस करतो आहे किंवा आपल्या गाडीमध्ये काही ना काहीतरी फॉल्ट आहे. त्यामुळे आपण आपल्या ड्रायव्हिंग सेफ्टीनुसारच, हायवे असू दे किंवा ट्रॅफिकमध्ये असू दे, आपल्या सेफ्टीनुसारच ड्रायव्हिंग केलेलं आपल्यासाठी कधीही चांगलंच असतं. हा आहे आपला जोधपूर हायवेचा रोड. 395 किलोमीटर जोधपूर आहे इथून. आता आपण चेक करणार आहे सियाज स्मार्ट हायब्रिडची फ्यूल इकॉनॉमी. तर आपल्याला ECU दाखवत आहे. आपलं 100चं स्पीड आहे आता गाडीला, आणि त्यानुसार फ्यूल इकॉनॉमी आहे 17.8 किलोमीटर पर लिटर. आणि टोटल रिमेनिंग
रनिंग फ्यूल रेंज आहे 5 to 5 किलोमीटर. तर खूपच चांगलं फ्यूल एफिशियन्सी सियाज स्मार्ट हायब्रिडकडून आपल्याला भेटत आहे. आणि पुन्हा हाय व्होल्टेज लाईन आपल्याला क्रॉसिंग करते. आपल्याला सियाजमध्ये तसे भरपूर नवीन फीचर्स आहेत, पण अजून एक इंटरेस्टिंग फीचर्स आहे. मी तुम्हाला दाखवतो आहे. 1 मिनिट. हे आहे IRVM, इंटरनल रिअर व्ह्यू मिरर. यामध्ये आपल्याला 2 स्विच दिलेले आहेत. तर या ठिकाणी या IRVMवर एक स्विच दिलेला आहे. तर त्याचा उपयोग रात्रीच्या वेळी आपल्याला ज्यावेळी बॅक साईडच्या व्हेकलचे हेडलाईट डायरेक्ट IRVMवर पडून रिफ्लेक्शन आपल्या डोळ्यावर होऊ नये यासाठी ऑटो डिमिंग सिस्टम यामध्ये दिलेली आहे. ज्यावेळी आपण ऑटोचा स्विच ऑन करतो त्यावेळी ग्रीन कलरची लाईट या ठिकाणी आपल्याला दिसते, त्यावेळी हे फीचर्स ॲक्टिवेट होते. तर आपण सियाजच्या अजून एका फीचर्सची ओळख करून घेणार आहे आणि ते आहे क्रूज कंट्रोल. तर बघूया आपण क्रूज कंट्रोल कसं करायचं. जसं आपली गाडी रनिंग स्पीड 80 किलोमीटर आहे, तर आपल्याला 80साठी क्रूज लावायचं आहे. तर आपण हा स्विच प्रेस करायचा, त्या डिस्प्लेला क्रूजचं सेटिंग आपल्याला दिसेल. त्यानंतर आपण या ठिकाणी रेस आणि सेटचा स्विच आहे, तर आपल्याला 80वर सेट करायचं आहे. आपण डिस्प्लेमध्ये बघू शकतो सेट झालेलं आहे. आता 80वर सेट झालेलं आहे. तर मी बघा ॲक्सिलेटर पॅडलवरचा पाय काढलेला आहे आणि गाडी ऑटोमॅटिक 80च्या स्पीडनं चाललेली आहे. ते बघा, आपल्याला काही करायची गरज नाही. पण जरी हे फीचर्स आपल्याला दिलेलं असलं तरीसुद्धा आपल्याला अलर्टवर राहायचं आहे, कारण शेवटी मशीन आहे आणि आपण त्याच्यावर लक्ष ठेवणं गरजेचं आहे, कारण मशीनमध्ये बिघाड कधीही होऊ शकतो. हे बघा, जरी आपण क्रूज सेट केलं असलं तरी स्टेअरिंग कंट्रोल आपल्या हातामध्येच असतं आणि सडनली आपल्याला जर क्रूजला हटवायचं असेल तर आपण कॅन्सल हा स्विच आपल्याला दिला आहे. कॅन्सल प्रेस केल्यानंतर क्रूज डिस्कनेक्ट होतो. हे बघा, आपला स्पीडचा पॉइंटर खाली होतो. परत आपण मॅन्युअली ॲक्सिलरेट करणार आहे. पुन्हा एकदा कॅन्सल मारून आपण क्रूजच्या सेटिंगमधून पूर्णपणे बाहेर येतो. हे बघा, तर फीचर खूप चांगला आहे, पण आपण जर अलर्ट असेल तर ते आपल्यासाठी अजूनही चांगलं असेल. आपण जर अलर्ट नसेल तर यामध्ये आपला ड्रायव्हिंग एक्सपिरियन्स खराब होण्याची शक्यतासुद्धा असते. तेव्हा जी आपल्याला कंपनी फॅसिलिटी देते ती चांगल्यासाठीच देते, त्यामुळे अलर्ट राहून त्या फॅसिलिटीचा उपयोग करायला आपल्याला शिकायला पाहिजे. तर आपल्या ड्रायव्हर्स मित्रांना मला अजून एक सांगायचं आहे की आपण क्रूज कंट्रोल कसं लावायचं आणि कसं डिसएंगेज करायचं हे सुद्धा बघितलं. पण समजा अचानक आपल्या समोर एखादा ऑब्स्टॅकल, एखादा अडथळा आला तर त्यावेळी आपण क्रूज कसं काढायचं हे बघूया आपण. आता आपण क्रूज सेट करतोय 84 किलोमीटर, नाही आपण 80वर करूया सेफ्टी स्पीड. तर 80वर आपण लावलेलं आहे. आता गाडी ऑटोमॅटिक ॲक्सिलरेट करते. तर समजा अचानक कोणी आडवा आलं तर आपल्याला कंपनीने स्विच कंट्रोल तर दिलेला आहे, पण त्याबरोबर आपल्याला पॅडल सेन्सर दिलेला आहे. जसं आपण ब्रेक पॅडल प्रेस करतोय
तर अचानक क्रूज कंट्रोल डिस्कनेक्ट होऊन आपलं मॅन्युअल स्पीडवर आपल्याला आणून देते. तर बघूया, आपण चेक करूया. हे ब्रेक पॅडल आहे बघा. जसं मी ब्रेक पॅडल प्रेस केलं तसं आपलं क्रूज कंट्रोल सिस्टम डिस्कनेक्ट झालेलं आहे. हे बघा. तर हा एक फायदा आहे आपल्यासाठी. तर प्रत्येक हायवेवर हायवेची स्पीड हे हायवेच्या रूलनुसार बनवलेले असते. काही हायवेवर 80चं स्पीड लिमिट असतं, तर काही हायवेवर 100चं स्पीड लिमिट असतं. आपल्याला हायवेवर स्पीड कॅमेरा सर्व्हिलन्स सिस्टम आपल्याला समोर दिसायला चालू झालेली आहे. आणि या ठिकाणी पुढे आपल्या साईडला सुद्धा आता येणार आहे स्पीड सर्व्हिलन्स सिस्टम. आता आपण स्पीड कॅमेरामध्ये आपल्या गाडीचं स्पीड चेक करणार आहे स्पीड सर्व्हिलन्स सिस्टममध्ये. तर आपल्या गाडीचं आता क्रूजला सेट केलेलं आहे 100चं स्पीड. आणि आता आपण चेक करूया स्पीड सर्व्हिलन्स सिस्टममध्ये किती दाखवते ते. हे आपल्याला जे हायवेवर जी समोर दिसणारी डिस्प्लेची होर्डिंग आहे त्यामध्ये आपण चेक करूया. 95चं स्पीड दाखवते, म्हणजे आपण सेफ स्पीड झोनमध्ये आहे. तर मित्रांनो, आपलं आता 236 किलोमीटर कव्हर झालेलं आहे. आणि या हायवेवर कोणताही जलपान सेवेचं केंद्र उपलब्ध नसल्यामुळे आपण आता या ठिकाणीच थांबतोय. आपल्याकडे जे काही आहे ते आपण कन्झ्युम करणार आहे. आता हा हायवे आहे भारतमाला आणि लेफ्ट साईडला 2 किलोमीटरवरून देशमुखला रोड जातो. आपण आता उतरूया. राजस्थान या ठिकाणी गरमी भयानक आहे बाहेर. आपण आता या भारतमाला हायवेवर समोर जो ब्रिज दिसतोय आपल्याला, तो ब्रिज आहे ट्रस टाईपचा ब्रिज आहे, ट्रस. तर याची वहन क्षमता आणि लोड कपॅसिटी खूप जास्त असते. याच्यावर भरपूर प्रमाणात भारी वाहनांचा लोड आरामात झेलू शकते हे ब्रिज. आपल्याला हायवेचा अजून एक रूल बघायचा आहे जो 6 लेन हायवेवर लागू पडतो. आणि हा बोर्ड आता ओसिया, आपण इथून लेफ्ट जातो आहे ओसियाला. तर 6 लेन हायवेवरती आपल्या लेफ्ट साईडची जी लेन असते ती असते अवजड वाहनांच्यासाठी, आणि सेंटरवाली लाईन असते ती लाईट व्हेकलसाठी, आणि राईट साईडला एक लेन एक्स्ट्रा असते ती फक्त ओव्हरटेकिंगसाठी आपण वापरायची असते. आणि हा ओसिया जोधपूर रोडवरील हायवेवरचा अंडरपास ब्रिज आहे, जो की कॉन्क्रीट ब्रिज या नावाने ओळखला जातो. अजून एक महत्त्वाचं, आपण हायवेवरून जाताना कमीत कमी 150 ते 200 किलोमीटरचा एक ब्रेक घेणं खूप आवश्यक असतं. हा जोधपुर तिवरी रोड पे हम जा रहे हैं. राइट साइडला खेचा सर आहे, सरळ स्ट्रेट हा तिवरी रोड. अजून एक, आपण कोणत्याही हायवेवरून किंवा कोणत्याही ट्रिपला जाताना
आपल्याला काही ठिकाणी रोड डायव्हर्जन असतात, तर त्यासाठी आपल्याला रोडच्या प्रत्येक डायव्हर्जनच्या ठिकाणी कोणाला ना कोणाला तरी विचारावून आपल्याला रोडची डायरेक्शन ठरवावी लागते. तर त्यासाठी एक गुगल मॅप म्हणून एक ॲप आहे आणि अँड्रॉईड ॲटो. या ॲपचा आपण वापर आपलं रूट ठरवण्यासाठी करू शकतो. आणि हे समोर जे दिसणारे ब्लॉक आहेत हे जोधपूर राजस्थानमधील दगडाचे ब्लॉक आहेत, जे की टाईल्स बनवण्यासाठी वापर करतात. आणि आपण ज्या डेस्टिनेशनला जाण्यासाठी निघालो होतो ते ठिकाण आता जवळ आलेलं आहे. तर ही एक होती आपली छोटीशी जर्नी हनुमानगड टू जोधपूर. तर या जर्नीमध्ये आपण काही नवीन गोष्टी बघितल्या. तर अशाच प्रकारे आपण आणखी पुढे ज्या व्हिडिओ येणार आहेत आपल्या, त्या व्हिडिओमध्ये अशीच नवीन माहिती आपल्याला देत जाऊ. आणि हा हायवेचा एक्सपिरियन्स तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून मला कळवा. आणि काही तुमचे प्रश्न असतील हायवेशी रिलेटेड तर तुम्ही मला विचारू शकता. मी त्या प्रश्नांची उत्तरे नक्कीच देण्याचा प्रयत्न करेन. आणि हा जो समोरचा नजारा दिसतोय हा आहे जोधपूर. तर पुन्हा आपण भेटूया अशाच नवीन व्लॉगमध्ये. तोपर्यंत बघत राहा मावळा मी यूट्यूब चॅनल.